मोहे सुन सुन आवरा. राहतो पाण्यामध्ये, कुठे राहतो? पण ताण लागली की तळमळतो. तसं सुख आपल्या जवळ आहे पण मिळत नाही, तळमळतो आपण. त्या माश्याला उलट झाल्याशिवाय पाणी मिळत नाही, बरोबर? मग आपल्याला सुद्धा आपलं सुख केव्हा मिळेल? उलट झाल्यावर. उलट म्हणजे खाली डोकं वर. उलट शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, अंतर्मुख झाल्याशिवाय. आतमध्ये जा, शोधा, आत्म्याकडे जा. 2-3 विकल्प आहेत आपल्याकडे. जीवन जगत असताना माणसाच्या 99 सुख आहेत तुमच्या जीवनामध्ये. किती? 99 सुख आहेत, पण एकच दुःख आहे. त्या एक दुःखामुळे काय होतं? ते 99 सुख काय होतात? वजा होता. 99 सुख आहेत, फक्त एकच दुःख आहे. त्या एका दुःखामुळे ते 99 सुख काय होतात? 80,000 बायका असताना सुद्धा रावण दुःखी होता. का? सीता मला वश होत नाही. ते उदाहरण पुढे जाऊ. जीवन जगत असताना आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याचं सुख जास्त पाहिलं की आपलं सुख कमी होतं. जीवन जगत असताना आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याचं दुःख जास्त पाहिलं की आपलं दुःख कमी होतं. तरुण मुलगा होता एका महिलेचा. तरुण मेला. खांद्यावर प्रेत घेतलं. दृष्टांत वाचण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांकडे ती स्त्री आली. महाराज, काही करा, एकुलता एक मुलगा आहे माझा, जिवंत करा, तुम्हाला विनंती करते. बुद्ध म्हटले, माई, तुमच्या मुलाला जिवंत करतो निश्चित. एक काम करा, तुम्ही ज्या गावामध्ये राहतात त्या गावातल्या प्रत्येक घराच्या समोर जा आणि थोड्याशा मोहऱ्या घेऊन या. त्या मोहऱ्या तुमच्या मुलाच्या प्रेतावरून मी उवाडतो आणि त्याला जिवंत करतो. ती मुलाची आई सर्व गावभर फिरली, पण तिला एक सुद्धा घर असं मिळालं नाही की त्या घरातलं कुणीतरी मेलेलं नाही. फिरता फिरता तिच्या अंतःकरणामध्ये बोध निर्माण झाला की अरे, प्रत्येकाच्या घरातलं कोणीतरी मरत आहे, मेलेलं आहे. मग आपला मुलगा मेला, याच्यामध्ये नवल काय? दुसऱ्याचं दुःख आपल्यापेक्षा जास्त पाहिलं की आपलं दुःख थोडंसं हलकं होतं. दुसऱ्याचं सुख आपल्यापेक्षा जास्त पाहिलं की आपलं सुख थोडंसं. आपल्या घरामध्ये साधा टीव्ही आहे आणि समोरच्या घरच्या माणसाने कलर टीव्ही आणला तर आपलं पोट दुखायला लागतं. बरं, अशा पद्धतीचं पोट कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन शांत होत नाही. एक सांगू तुम्हाला, बघा, कल्पना करा, अचानक आपल्याच घरातली गेली काय? लाईट. आणि समोरच्यांच्या घरातली असली तर आपली खदखद होते. अरे, आपलीच कशी काय गेली, आपलीच कशी काय गेली. आणि थोड्या वेळामध्ये त्यांची पण गेली. हा, बरं झालं, तुमची पण गेली ना, बरं झालं. मला लाईट सांगायची नाही. मला तुम्हाला जे म्हणायचंय तेच सांगायचं. काल मी मालेगावला होतो. अण्णांना गुप्तरीतीने काम करणारे कार्यकर्ते आहेत आपले RSSच्या हातात. चालू कीर्तनामध्ये लव जिहादचं मॅटर माणूस गेला. महाराज, अवघड काम आहे. माझी विनंती आपल्याला, पहिली विनंती करतो महिला वर्गाला, माता भगिनींनो, तुमच्या पाया पडतो. गर्भात जर तुम्हाला देवाने मुलगी दिली
तर तिला मारू नका. मुलीचा कंटाळा करू नका. 15 ते 20 वर्षापूर्वी तुमच्या डोक्यामध्ये फॅड होतं, मुलगी नको, मुलगी नको. गर्भात मुलगी दिली की सर्रास तुम्ही गर्भपात करायची. गाजरं मुळं कापतात तशा तुम्ही मुली कापलेल्या आहे. कापल्या का नाही मुली? ती गर्भातली मुलगी जेव्हा तिची आई तसा विचार करते मुलगी मारण्याचा, तेव्हा ती आई त्या मुलीच्या भावना एका कवीने व्यक्त केलेल्या. गर्भातली मुलगी नवजात शिशु अर्भक आईला काय म्हणते? नको मारू आई मला, आई मला मारू नको, नको मारू आई मला, जन्म हा घेऊ दे. नको मारू आई मला, जन्म हा घेऊ दे. आई माझ्या दादाच्या हातावर राखी बांधण्याकरता मला जन्म घेऊ दे. माझ्या वडिलांचे अश्रू पुसण्याकरता मला जन्म घेऊ दे. तुला घर कामामध्ये मदत करण्याकरता मला जन्म घेऊ दे. मुलगी ऐकताय तुम्ही? ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी बाप 50% भाग्यवान होतो. 50%. आणि ज्या दिवशी मुलीचं लग्न करतो त्या दिवशी तो 100% भाग्यवान होतो. का? सालंकृत कन्यादान जर केलं तर बापाला पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं. सालंकृत कन्यादान जर केलं तर पृथ्वी दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. काही काही सद्गुणी मुली अशा असतात की त्या बापाला कन्यादानाची संधी देतात. पण काही काही पुढचं तुम्ही पूर्ण करून घ्या. दररोज एक घटना घडते आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि एक सांगू, पुस्तकं मिळवली मला, मी आज वाचलं, मला वाईट वाटतं. का हिंदूंच्या मुली जेव्हा अहिंदू मुलांबरोबर पडून जातात तेव्हा इतका संताप येतो मनाला की या मुलींच्या आकला कुठे गेलेल्या आहेत, कुठे गहाण ठेवलं या पोरीने. किती आमचे कार्यकर्ते, आता मालेगावला कार्यकर्ते आले होते, दुपारी आमची भेट झाली. इकडचे गुप्त रीतीने काम चाललंय ना, बोलता येत नाही हे विषय. फार वाईट वाटतं. फार विचार करावा, थोडा विवेक, थोडा शांत डोक्याने विचार करावा. आई वडील समाज काय म्हणेल याचा विचार करावा. मुलामुलींनी सामाजिकता हे सोशल आहे महाराज कीर्तनातलं. वाईट वाटतं. चला, सुख जीवनामध्ये 99 दुःख असू द्या, पण एक परमार्थातलं सुख जर तुम्हाला मिळालं तर तुमच्या जीवनातले 99 दुःख वजा होतात. परमात्मा हा सुख देणारा सुखाचा सागर आहे. प्रमाण कितीतरी आहेत आपल्याकडे. ऐका, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, जने मने शारंग घर. सर्व सुखाचे आगर तो पहावी केवळ. सर्व सुखाचे आगर म्हणे तर हरी सोना. तुका म्हणे माझेची सुखरूप तुझा ऐसा. परमात्मा सुख देतो, त्याचं भजन करा, नामस्मरण करा, फार आनंद आहे जीवनामध्ये. सर्व सुखाचा विठ्ठल सांगाती, एका जनार्दनी भ्रांते काढे काढी. विठ्ठल विठ्ठल मनी निरंतर साच्या, काया वणेवाचा छंद त्याचा. चिंतन संपलं. 2 मिनिटांमध्ये तुमचे आभार मानायचे बाकी आहेत माझे. नाना मंगरुळ असेल, भरवीर असेल, तळवाड असेल, परिसरातले 10-11 गावं होती. शिवणाईच्या सप्ताहामध्ये ज्या माता भगिनींनी पुरणपोळ्या करून दिल्या, आमच्या पांडुरंग पाटलांच्या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी पुरणपोळ्या करून दिल्या त्या मातांच्या त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे मी आभारी आहे तुमचा. आता तुम्ही गुढीपाडव्याला माऊलींना पण तिथे पोळ्या पाठवल्या. ते लाख लोकांचं नियोजन होतं. पण नाना, आपण 8-10 गावं जी फिरलो चांदोड तालुक्यातली, ती जबाबदारी माझ्यावर टाकलेली होती. येवरखेडा असेल, निमगव्हाण असेल, काही गावांनी नाही साथ केली. पण काही राजाराम बापू तुम्ही सुद्धा पुरणपोळ्या तेव्हा घेऊन आले होते. मकर संक्रांतीचा दिवस होता.
आता यांनीच सांगितलं मला त्या दिवशी 25ला गुरुवर्य माधव बाबा घोले यांचा फार मोठा सभा, एक मुलगा जरी यांच्यातला सरपंच झाला तर एक सुद्धा घरकुलाचा घोटाळा करणार नाही. या मुली आदर्श आई होतील, आदर्श सून होतील, आदर्श शिक्षिका होतील, ज्या क्षेत्रात जातील त्या चांगल्या क्वालिटीचं काम करतील. त्या अध्यात्माचे संस्कार तरुण पिढीवर देण्याकरता गावामध्ये सप्ताह करावा लागतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,